आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरीख वाटी देवा. गीता भागवत करीते श्रवण, गीता भागवत करीते श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभो, जगननी तपानि मंडनो मंडनानां, तरुण तुलसी मालां कंदरं कंजनेत्रं, सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम हे पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता आता अभिनव वाग्विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा विश्वमोहिनी, नमेली म्या देवा तुची गणेशू, सकलार्थमती प्रकाशू, मने निवृत्ती दासू अवधारी जोजी. जोडून या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपल्याला जो व्यक्ती आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, या ठिकाणी तुकोबाराय त्या व्यक्तीच्या माता पित्याला धन्यता देतात. महाराज म्हणतात तो व्यक्ती जो आहे ना, त्याचे माता पिता धन्य आहे. धन्य माता पिता तयाचिया. आणि असा जो व्यक्ती आहे, असे जे कुळामध्ये सात्विक कन्या पुत्र जन्माला येतात ना, त्यांना त्यांच्याविषयी तुम्हा आम्हाला हर्ष वाटावा, आनंद वाटावा, यात काय नवल आहे. महाराज म्हणतात कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. साक्षात देवाला सुद्धा त्यांचा हर्ष वाटतो, त्यांच्या प्रती आनंद वाटतो. ऐका नेमकं ते महाराज असं काय नेमकं करतात की ज्यामुळं देवालाही हर्ष वाटावा. तुकोबाराय म्हणतात गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. ते गीतेचं भागवताचं अखंड
अशा प्रकारे ते चिंतन करतात. गीता भागवत करीती श्रवण, गीतेचं भागवताचं ते काय करतात, श्रवण करतात. आणि अखंड चिंतन विठोबाचे, ते विठोबाचं अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये दिवस रात्र चिंतन करतात. महाराज म्हणतात, आशांची मला सेवा घडावी. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. विठाला सेवेला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार. आज कैलासवासी कोंडाबाई संभाजी नागरगोजे यांचं या ठिकाणी हे गोड जेवणाचा कार्यक्रम आहे. त्यानिमित्ताने ही कीर्तन सेवा आयोजित. त्यांचा सुंदर असा हा परिवार, या परिवारामध्ये त्यांचे चिरंजीव श्री दिगंबर संभाजी नागरगोजे, कैलासवासी विश्वंभर नागरगोजे, श्री मधुकर नागरगोजे, श्री सुधाकरजी नागरगोजे, या ठिकाणी असा हा सुंदर असा हा परिवार आहे. या परिवाराच्या माध्यमातून यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. गोड जेवण याला एक शब्द आहे गंगा पूजन. आजचं जे कर्म आहे ना, त्याला नैमित्तिक कर्म असं म्हणतात शास्त्रामध्ये. कर्म हे 4 प्रकारचं आहे बघा. नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि प्रायश्चित्त कर्म. त्याच्यामधलं आजचं जे कर्म आहे, हे कर्म 2 नंबरचं कर्म आहे. नैमित्तिक, नैमित्तिक म्हणजे निमित्ताला धरून जे आपण कार्य करतो त्याला नैमित्तिक असं म्हणतात बघा. हे नेमकं कार्य आपण का करायचं, तर ह्या परिवारासाठी एक आज हा पर्व काळ आहे. पुरुषासे पर्व काळ, जन्मात जोडे एक वेळ, का माता पित्याचा अंतकाळ, ती धर्माची वेळ अति पवित्र. या परिवारासाठी आजचा दिवस म्हणजे हा एक पर्व काळ आहे. हा पर्व काळ मागुदान, पुरुषासी नोहे सर्वथा, एथ श्रद्धेने धर्म करिता, पवित्रता अक्षय. आपण त्या जीवापर्यंत इतरलं धन, इतरला कपडा, इतरलं काहीच देऊ शकत नाही बघा. आपण त्या जीवापर्यंत इथं केलेलं पुण्य मात्र नक्कीच पोहोचवू शकतो. हे आपल्याला अधिकार आहे. इथलं तिथं काही जाऊ शकत नाही, तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे तै यमाज्ञा. ऐका, तेव्हा जीवनामध्ये आपण अनेक पर्वकाळ पाहतो. चंद्रग्रहण आहे, सूर्यग्रहण आहे, मकर संक्रांती आहे. हे पर्वकाळ आपल्या जीवनामध्ये अनेक वेळेस येतात बघा. एकदा सूर्यग्रहण आलं म्हणजे परत येणार नाही का, येते का नाही. पण एकदा आई बाप गेल्यावरती परत येतात का साहेब. म्हणून हा पर्व काळ मागुता, पुरुषासी नोहे सर्वथा, एक श्रद्धेने धर्म करिता, पवित्रता अक्षय. या ठिकाणी या परिवारातर्फे कैलासवासी श्री कोंडाबाई यांचं हे जे आहे ना गोड जेवण, त्यानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबरायांनी जीवनामध्ये 2 सोहळे सांगितले आपल्या.
देहाची गावा आलिया, जन्म मृत्यूची सोहळिया, नाम नो नये धनंजया जिया परी. माऊली म्हणतात आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये असे 2 सोहळे होतात बरं का. पहिला कोणता आहे महाराज? पहिला आहे जन्माचा सोहळा आणि दुसरा आहे मृत्यूचा सोहळा. कबीरा हम पैदा हुए हम रोए जग हसे, ऐसी करणी कर चलो, नाही का, हम हसे जग रोए. जीवनामध्ये असं कर्म करावं, असं जीवन जगावं आहे का. जेव्हा आपण इथं आलोत ना तेव्हा लोकांना आनंद झाला. जेव्हा आपण इथून जाऊत ना तेव्हा आपण हसत जावं आणि लोकांनी आपल्या करता रडावं. अशी एक कीर्ती आपण प्रस्थापित करावी, नाही का. राहिल्या त्या कीर्ती जगमाती, राहिल्या त्या कीर्ती जगमाती, जन्माचा एक सोहळा आणि दुसरा कोणता आहे? मृत्यूचा सोहळा. व्यक्ती गेल्यावर त्या ठिकाणी ह्या देहातून हा जीव गेला की तिथून पुढे हे कर्म आरंभ झालं. मग शास्त्र सांगतं बघा, आपण त्या व्यक्तीचा नाही का पुढं अंत्यविधी करावा आणि त्यानंतर पुढं 10 दिवस असं म्हणतात की आपण गंगेवरती ते पिंड प्रदान क्रिया करावी. आता सुनील भाऊ एवढं कोणी करत नाही आजच्या काळामध्ये. आता हे कर्म काय झालं साहेब, लोप पावत झालं बरं का. आपल्याकडं तरी बरं आहे, इकडं लातूर, परभणी, बीड, तिकडं त्या पुण्याकडं तर नाही का 3च दिवसात सारा विधी. 3 दिवसामध्ये विधी आटोपत नसते. प्रत्येकाला असा एक नियम आहे काहीतरी ऐका. आणि मग पुढे आपण 10वा करावा, गंगेवरती जाऊन सर्व सहपरिवार पाहुणे वगैरे त्या ठिकाणी. मग ज्याचा जो आश्रम असेल त्याप्रमाणे बघा त्याचा पुढे कार्यक्रम असतो. हे गोड जेवणाचा कार्यक्रम नाही का. संन्यासी गेला त्याचा 16वा असतो, त्याला षोडशी असं म्हणतात. ब्रह्मचारी, वानप्रस्थी, गृहस्थ ह्या प्रत्येकाला एक नियम आहेत बघा नाही का. अशा प्रकारे पुढे या ठिकाणी मासिक श्राद्ध करावं. पुढं 6 महिने झाले त्या ठिकाणी एक श्राद्ध असतं, त्याचं नाव आहे षडमासिक श्राद्ध. त्याला एक आपण मिळवणं, तुम्ही काय म्हणता इकडे त्याला, मोठ्यानं बोला, 6 मासिक. त्याला काही लोक म्हणतात मिळवणं तिकडं त्या भागामध्ये. हा परभणी जिल्हा, बीड जिल्हा. म्हणजे तोपर्यंत भावकीच्या लोकांनी कोणीही पक्ष घालायचा नाही, म्हणजे काही करायचं नाही कार्यक्रम पितरांच्या बाबतीमध्ये. 6 महिने झाले की मग त्या ठिकाणी ते मिळवायचं बरं का साहेब. मग पुन्हा नंतर सर्वांना अधिकार बघा. आणि जर त्यानं जर या अशा प्रकारे नाही विधी केला लवकर 6 महिन्याला उशीर लावला तर त्या भावकीचे लोक आहेत ना जे पितर, त्यांचे आई वडील, आजोबा, पंजोबा
त्या सर्वांचा दोष याला लागतो, या व्यक्तीला. म्हणून हा झाला 6 मासिक विधी. आणि त्यानंतर पुढं काय असतं? पुढं असतं वर्ष श्राद्ध, 1 वर्षाला. मग तेव्हा त्या जीवाची सुटका होते बघा त्या परिवारापासून, त्याला पुढची वाट मोकळी होते. तोपर्यंत त्या जीवाचा आणि ह्या परिवाराचा संबंध असतो. जीव तोपर्यंत बंधनात आहे, अडकलेला आहे. तर या ठिकाणी हे गोड जेवण जे आहे नेमकं का करायचं, हे पुत्राचं कर्तव्य आहे. शास्त्रानं सांगितलं. पुत्र नेमकं कोणाला म्हणतात ऐका. पुन्नामनो नरकात त्रायते इति पुत्र, जो आपल्या आई वडिलांना पूत नावाच्या नरकातून तारायचं काम करतो त्याला पुत्र असं म्हणतात बघा. साहेब, पुत्र आणि आपत्य वेगळं बरं का. पुत्र म्हणजे कोण ऐका. जे पितरा ते तारिती, पूर्वजा ते उद्धरती, सुपुत्र त्या ते मनती, ती पुत्र संतती दुर्लभ. जे पितरा ते तारिती, पूर्वजा ते उद्धरती, आणि सुपुत्र त्या ते म्हणती, ती पुत्र संतती दुर्लभ. जीवनामध्ये पुत्र आपल्या पोटी जन्माला यावा, आपत्य येऊ नये. आपत्य म्हणजे काय महाराजी. जे जन्माला आलं तेव्हापासून आपल्या आई वडिलाला मरेपर्यंत दुःखच द्यायचं काम करतं. आपत्तीशी अंत, त्याचं नाव आपत्य आहे का. आणि पुत्र म्हणजे जे अशा प्रकारे आपल्या सर्व कुळाला तारतो त्याचं नाव पुत्र. विठ्ठल विठ्ठल मग हे या ठिकाणी अशा प्रकारे कर्म करावं, याला शास्त्राचा पुरावा आहे. माझे झाले गया वर्जन, फिटले पितरांचे ऋण, पिंड पदावरी दिला आपुली करी. माझे झाले गया वर्जन, फिटले पितरांचे ऋण. हे एक प्रकारचं ऋण असतं पितरांचं आपल्यावरती. त्यातून आपण उत्तीर्ण व्हायचा प्रयत्न केला पाहिजे. जीवनामध्ये काही ऋण असतात बरं का. एक असतं बघा देवऋण, देवाचं ऋण. ते कसं असतं, त्यानं आपल्याला सुंदर हा देह दिला. अवुट हात कामा नवी देह, प्रभूने तुझ दिया. अवुट हात कामा नवी देह, प्रभूने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया, नाक जमाना तेरा. खाया पिया सुख से सोया, नाक जमाना तेरा. भजमन नारायण, भजमन नारायण, भजमन नारायण, भजमन नारायण. देवानं आपल्याला हा सुंदर देह दिला. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. जेणे तो जोडसे नारायण, नासे जीवपणा भवरोग. देवानं आपल्याला देह दिला सुंदर अशा प्रकारचा हा. त्यानं देह दिला म्हणून हे त्याचं आपल्यावरती ऋण आहे बघा. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन. जगत जीवन नारायण, गायीन गुण तयाचे. देवे दिला देह, भजना गोहता. हा देवे दिला देह, भजना गोहता. देवऋण असं असतं महाराज. कसं असतं, त्यानं आपल्याला हा सुंदर असा देह दिला. 2 पायाचा, 2 हाताचा, 2 कानाचा. त्यानं आपल्याला सर्व इंद्रिय दिले नाही का सुंदर अशा प्रकारे. कल्पना करा, जर त्यानं आपल्याला मुक बनवलं असतं, आपल्याला बोलता आलं असतं का. जर त्यानं आपल्याला भैर बनवलं असतं,
हे कीर्तन तुम्हाला ऐकता आलं असतं का? जर त्यानं आपल्याला आंधळ बनवलं असतं, सुंदर आपल्याला हे जग पाहता आलं असतं का? जर त्यानं आपल्याला हे हातच दिले नसते, त्या देवानं खाता आलं असतं का? नाम तुम्हारा तारणहार, हो नाम तुम्हारा तारणहार, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा। कल्पना करा आता, देवानं हे सुंदर आपल्याला मुख दिलं. कुठं दिलं महाराज? समोर दिलं, समोर. साहेब, जर त्या देवानं आपल्याला हे तोंड, हे नाक जर इथं दिलं असतं, तोंड दिलं इथं, नाक दिलं इथं, उदाहरणामध्ये पहिलं हे चेक पोस्ट आहे बरं का, हे पहिलं चेक करतं. हे कसं आहे, याचा वास कसा येतो नेमका. उदाहरणात कल्पना करा, देवानं आपल्याला जर हे खायचं मुख इथं दिलं असतं, इथं आपण चेक केलं असतं बरं का साहेब, आणि पुन्हा टाका ते वरून कचरा कुंडीमध्ये. असं आपल्याला जेवावं लागलं असतं. घ्या घास, इथं लावा, पुन्हा टाकावरी. पण त्याची रचना बघा, जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा. मी तुम्हाला देवाचं ऋण सांगतो. त्यानं हा देह आपल्याला दिला, हे त्याची आपल्यावरती उपकार आहे, त्याचं हे ऋण आहे. माणसं म्हणतात ना, महाराज नेमकं भजन कशामुळं करायचं, भजन नेमकं का करायचं? त्यानं हा आपल्याला देह दिला, सुंदर देह, म्हणून त्याचं भजन केलं तर त्याच्या ऋणातून आपण उत्तीर्ण होऊत. हे आहे देवऋण. याच्या पुढचं आहे पितरांचं ऋण. असे काही ऋण आहेत ते, ऋषी ऋण, देव ऋण, पितृऋण. पितरांचं ऋण कसं आहे? जेने हा जीव दिला दान बरोबर आहे, पण जन्माला कोणी घातलं? तुम्हाला 9 महिने 9 दिवस पोटात कोणी वागवलं? सांभाळ कोणी केला? लहानाचं मोठं कोणी केलं? आई बापानं केलं का नाही? मग त्यांचं आपल्यावरती ऋण आहे ऐका. म्हणून त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी या ठिकाणी जीवानं हे अशा प्रकारे प्रत्येकानं, प्रत्येक मुलाचं, प्रत्येक मुलीचं हे कर्तव्य आहे. त्याने या ठिकाणी हे आपल्या आईचं, वडिलांचं प्रकारे हे जे काही जे कार्यक्रम आहे ना, पुढं गोड जेवण म्हणा, वर्षश्राद्ध म्हणा, हे केलंच पाहिजे बरं का. महाराज तू म्हणता आम्ही नाही करणार, नाही केलं तर मग नेमकं काय होईल? काही होणार नाही. पितर शाप देतील. कशा प्रकारे महाराज? आहात त्याचे नाही केला, विधी नाही केला, मग ते पितर आपल्याला शाप द्यायचं काम करतात. आहा कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला. मग आपण काय करतो? मग त्यांचा शाप लागल्यावर नाही का, पितरांचा शाप एवढा भयानक असतो बरं का महाराज. मग घरामध्ये हे अशा प्रकारचे लंगडे मुलं, आंधळे मुलं, आगाव मुलं घरात सुख शांतीनं राहणं,
घरात नेहमी निर्धनता, गरिबी राहणं, घरामध्ये क्लेश होणं, कलह होणं, किरकिर घरामध्ये, याचं कारण म्हणजे ते पितर. ते पितर नंतर या व्यक्तीला सुखानं जगू देत नाहीत बघा. मग आपण काय करतो, मग चला मुदगलला, चला त्र्यंबकेश्वरला, चला नाशिकला. कशा करता? पितृदोष काढण्यासाठी. बाबा ते जिवंत असताना जर तू त्यांची चांगली सेवा केलीस तर हे कशाला लागण एवढं. हा, आणि आपलं उलटय बर कसं आहे, कसं जित्या नाही अन्न मेल्यावरी पिंडदान. जिवंत आई बापाला विचारित नाही मुलगा, आणि मेल्यावरती मग मात्र 50,000चा महाराज बोलवतो. किती हजाराचा? 50चा बोलवला म्हणजे मग काय, त्याच्या मनाला एक शांती मिळते बघा. भले 10-5 खेडे बोलवतो, 5-6 लाख रुपये खर्च करतो, नाही का. माये बापे माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. आमचे महाराज यात्रा काढतात, आमचे लिंबाजी भाऊ. अच्छा, त्यांना आपण सर्व प्रेमानं भाऊजी म्हणतो, नाही का. ते म्हणतील महाराज मला काही काम नाही का. विषय निघाला. माय बापे केवळ काशी. माय बापाची सेवा करत नाही, जिवंत असताना त्यांना खायला देत नाही, त्यांची काळजी घेत नाही, त्यांना विचारित सुद्धा नाही, बाबा तुम्ही जेवलात का, आई तू जेवलीस का. म्हाताऱ्या माणसांना काही लागत नाही बघा. फक्त प्रेमानं तिच्या मुलानं फक्त तिला विचारावं, फक्त आई तू कशी आहेस, बरीस का. साहेब, म्हातारे माणसं म्हणजे हे घराला वजन असतात बरं का, ध्यानात ठेवा. ज्या घरामध्ये वृद्ध माणसं असतात ना, त्या घराची गावामध्ये एक वेगळंच वजन असतं बघा. आणि वृद्ध माणसं गेल्यावरती घर असं सुन सुन लागतं, त्या घरात थांबू वाटत नाही, तिथं असं बसू वाटत नाही. ऐका, कितीही म्हातारी माया असू द्या हो, तिचं वय 80 वर्ष असू द्या त्या म्हाताऱ्या माईचं, पण रात्रीच्या 12 वाजता 1 वाजता तिचा लेक आल्यावरती दार उघडणारी ती माय असते बरं का. स्वतःच्या जीवाची पर्वा न करणारी. ऐका, दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस, हाडाचे काढ, रक्ताचं पाणी जे करते तिला माय असं म्हणतात. त्या माई करता कोणीतरी असे गीत लिहिलं, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार. आई वडील माझे थोर, किती सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार. ज्या कवीने हे गीत लिहिलं त्यांना धन्यवाद. पण साहेब त्यांनी इथे एक शब्द वापरला बघा, आई माझी मायेचा सागर. ते कवी त्या आईला सागराची उपमा देतात. माझ्या मतानं आईसाठी ही उपमा कमी पडते बरं का. तो म्हणतात कसं महाराज, नेमकं समुद्र चिकट आहे साहेब, समुद्र कंजूस आहे. समुद्राकडे गेल्यावरती तिथं फिरण्यासाठी आपल्याला सोबत अशी एक पाण्याची बाटली घेऊन जावं लागतं बरं का. सांगा खरंय का नाही.
आणि तुम्ही काय म्हणता आईला? मायेचा सागर. मला वाटतंय सागराची उपमा ही कमी पडते, कारण तो कंजूस आहे. तो आपल्याला प्यायचं पाणी सुद्धा देऊ शकत नाही हो. पण आई, आई कशी आहे? मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती, देह विसरे आपुला, जवळी घेताशी न गेला, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. मी महाराज जे बनलो ना भाऊ, याच्यामध्ये माझ्या आईचा सिंहाचा वाटायचा आहे. माझ्या जीवनातला पहिला गुरु म्हणजे माझी आई आहे. माझ्या आईनं मला इकडं नसतं आणलं परमार्थाकडं, तर मी आज काहीतरी दुसरंच काम केलं असतं. बघा, जीवनातला पहिला गुरु माझी आई आहे. माझे वडील वारले 2001 साली, आणि नंतर माझ्या आईनंच म्हणजे आम्हाला लहानाचं मोठं केलं. हे भजन वगैरे हे सर्व काही शिकवायचं काम तिनं केलं बघा. म्हणून माय बापाचे उपकार कधी आपण विसरू शकत नाही, आणि त्यांच्या ऋणातून आपण कधी उत्तीर्ण होऊ शकत नाही. आज या ठिकाणी कैलासवासी कोंडाबाई नागरगोजे आपल्यातून निघून गेले आहे का? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आईने भाऊ फार दिवस नाही का जीवन जगलं. 100च्या वर जीवन जगणं म्हणजे आता कठीण आहे याच्या काळामध्ये, नाही का? जायचं तर प्रत्येकालाच आहे हो. जो जन्माला आला, गीता सांगते, जातस्य हि ध्रुव मृत्यू, ध्रुवम जन्म मृतस्य उपजयते नाशे, नासिले ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. कोणी असो म्हणतो, आपल्या गावचा सरपंच असो, तालुक्याचा आमदार असो, जिल्ह्याचा खासदार असो, राज्याचा मंत्री असो, देशाचा प्रधानमंत्री असो, देशाचा राष्ट्रपती असो, नाहीतर ते अमेरिकेचा डोनाल्ड ट्रम्प असो, बरं का साहेब, जायचं प्रत्येकालाच आहे बघा. एखाद्या आजीला काय झालं, यम आला न्यायला, आणि त्या आजीच्या घरी लई श्रीमंती आहे, आणि आजीची काय झालं, ते नात आली, बाळात पण आला, आणि तिच्या मनात लई प्रेम आहे, इच्छा आहे, मला माझ्या नातीच्या लेकाचं तोंड पाहायचंय, लेकराचं तोंड. आजी बसली आहे हे करत, आता आमच्या इथं आता बाळ होणार, मी त्याला असं मांडीवरती घेणार, अंगाई गीत गाणार, नाही का? लिंबोनीच्या झाडा खाली चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोपता येत नाही. ये मन राग आहे. असं तिच्या मनामध्ये इच्छा आहे की आता माझ्या नातीला बाळ होईल, आणि मी ते बाळ पाहिन माझ्या डोळ्यानं, मी असं माझ्या मुखानं अंगाई गीत गाईल. 4 दिवसावरती आलं बघा ते प्रसूतीचा वेळ, बाळंतपण, आणि तेवढ्यात काय झालं, त्या आजीला न्यायला यम आला बर का. आजी, त्या सांगतोय आजीच तिकडल्या, आणि पुन्हा काय, मला सांगा, यम आल्यावरती ती आजी असं म्हणेन का बरं ते यमाला, यमा रे तुला हे 2 गावात सापडलं का रे, आणि त्यातही तुला माझंच घर सापडलं का, जाय लातूरला, लातूरलाही मोठं आहे, तिथे एखादी म्हातारी बघ म्हणेल का असं, ते यम ऐकील का? जरी ती आजी म्हणली ते यमाला असं,
नाही त्या यमासे करुणा, बाहेर काढिता कुंडी प्राणा, ओढाळ सापडे जैसे धान्या, सूर्यातना दैजे तू, मारिती तोडीती जोडीती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसाल, असं आमचे तुकोबाराय म्हणतात बघा. जायचं हे प्रत्येकाला निश्चित आहे, परंतु गेल्यावरती असा सुंदर सोहळा आयोजित करावा त्या परिवारानं. जसा या ठिकाणी या परिवारानं हा सुंदर कार्यक्रम आयोजित केला आणि या ठिकाणी आमचे परमस्नेही गोड व्यक्तिमत्व म्हणजे आमचे अनिल भाऊ शिरसाट तेलंगणा, त्यांच्यातर्फे त्यांच्या माध्यमातून ही माझ्या कार्याची कीर्तन शिरा आहे. याच्यामध्ये त्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी आमचे साहेब पण पुढे माझ्या सुनीलजी शिरसाट, जसं ते नाही का रामायणामध्ये राम आणि लक्ष्मण अशी जोडी होती ना, तसं या ठिकाणी हे दोन भाऊ वर का, भावाभावाचं प्रेम कसं असावं, भावानी कसं राहावं एका जीवानं, हे शिकण्याचं म्हणजे हे उत्तम अशा प्रकारचं हे उदाहरण म्हणजे आमचे अनिल भाऊ आणि आमच्या इकडं सुनील शिरसाट असतील. या ठिकाणी हा परिवार नागरगोजे परिवार यांच्यातर्फे इथं हा कार्यक्रम आयोजित जमलेले आपण सर्व भजनी मंडळी. मला काही सर्वांचा परिचय नाही बरं का. काय नाव बाबांचं? वाल्मिकजी महाराज मुंडे या ठिकाणी आहेत. इकडं आमचे लिंबाजी महाराज असतील, पुढं देवीदासजी महाराज, सर्व या ठिकाणी इकडं आपले बापू असतील. आपण सर्वजण या ठिकाणी इकडं अजून गावातली भजनी मंडळी बाबा आहेत. महाराजांचं काय नाव म्हणले? अच्छा अच्छा, बापरे, तेही संतोष आणि इकडे हेही संतोष, दोन संतोष म्हणल्यावर मग काय आता बघायचं काम नाही. फक्त कीर्तन कितला सोडायचं सांगा आता, नाही का. डबल इंजन सरकार म्हणल्यावर मग काय विठ्ठल विठ्ठल तुमच्या सर्वांचा काही मला परिचय नाही बघा साहेब, त्यामुळं कोणी सुटला असेल तर नाही का माझ्यावर काय असं नाराज होऊ नका. इकडे आपले विवेकजी असतील माझ्या पुढं. आपण सर्वजण सिस्टीमवाले भाऊ ज्यांच्या गळ्यात विणा आहे, आपले बाबा आहे त्या ठिकाणी माझ्या पुढं. पेटीवाले बाबा तुम्ही पण अभंग तुकोबारांचा ध्यानात ठेवा. या ठिकाणी महाराज काय म्हणताय अभंगातून आपल्याला की आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. या ठिकाणी तुकोबाराय आपल्याला त्या व्यक्तीचं ज्ञान करता बरं का. कोणत्या माहिती का, की ज्यानं काय केलं आपलं हित साधलं, असा व्यक्ती. हित हित नेमकं काय महाराज? हित म्हणजे काय नेमकं? धन मिळवणं हित आहे का? पैसा मिळवणं हित आहे का हो? आपण कालच ती कथा ऐकली रामायणामध्ये. लंकेचा राजा रावण, मदतच करा, विठ्ठल 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 लंकेचा राजा रावण, त्याची श्रीमंती किती होती? आपण एक घर बांधलं, सर्वांना फोन करतो, गावभर फिरतो, तालुकाभर फिरतो, सर्वांना सांगतो पट्ट्यानं घर बांधलं 10 लाखाचं. त्याचे घर ऐका रावणाचे. लंके माझी घरे किती ती ऐका, सांग तसे संख्या जैसी तैसी. 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे, 7 लक्ष तेथे विटबंदी. पुढं कोटी घरे जैते काशानी तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. 5 घरे, 5 लक्ष घरे कशाची?
पाषाणाची जे ते दगडाची घर होते त्या लंकेमध्ये, 7 लक्ष ते विटबंदी साहेब. कोटी घरे जेत काश्या आणि तांब्याची. आता आपल्याला टाळामध्ये घालायला साहेब कास मिळत नाही. याचे किती होते? 1 कोटी काश्या आणि तांब्याची. आणि शुद्ध कांचनाचे 7 कोटी. कांचन म्हणजे सोनं, त्याचे सोन्याचे घर होते 7 कोटी. आता सध्या सोनं काय चाललंय? काय भाव सोन्या सांगा बरं? किती? 1 लाख. आता 7 कोटी नाही का, कोटी घरे जेत काश्या आणि तांब्याची शुद्ध कांचनाची 7 कोटी. त्याचा हिशोब लावा बरं. मला वाटते त्यानं हिशोब लागणार नाही, संख्या कमी पडून बरं का. एवढंच नव्हे ऐका, त्याच्या पत्न्या किती होत्या महाराज? 80,000. आणि त्याच्यामध्ये मंदोदरी ही मुख्य होती. साहेब जर त्याच्या वार्डात कुणी जर एखादा फॉर्म भरला का इलेक्शनला, त्याचं काही खरं नाही बघा. डिपॉझिट जप्त होईल त्या व्यक्तीचं. रावण एवढा बलशाली होता, एवढा बलवान होता ऐका. सोनियाची पुरी समुद्राचा वेडा, समुदाय गाडा राक्षसांचा. त्याची नगरी सोन्याची आहे लंका. आणि एवढंच नाही, याच्या बंदी शाळेमध्ये 33 कोटी देवता आहेत. किती देवता? सगळ्या देवता. त्या ठिकाणी आमचा वायुदेव झाडून काढायचा म्हणतात. त्या लंकेमध्ये वरुण देव सडा मार्जन करायचा. प्रत्येकाला काहीतरी काम आहेत बघा. त्याच्या लंकेमध्ये आमचे गणपती बाप्पा गाढव चारायचे, गाढव. म्हणून आज सुद्धा बघा ह्या महिला नाही का, गणपतीच्या पाया पडाय गेल्यावर आहे ना, त्याला हराळी वाहता बघा. आणि हराळी गप होत नाहीत हा साहेब. त्याला त्या पुन्हा विचारतात, सांग तू त्या रावणाच्या घरी लंकेमध्ये गाढव चारायचे काम करत होतास का नाही? आता कोणी सांगन का बरं? खरं सांगन साहेब. गणपती काही सांगत नाही आणि ह्या त्याला काही विचारल्याशिवाय सोडत नाही बघा. तिथं हा गणपती हे काम करायचा. आणि आमचा जेजुरीचा खंडोबा काय करायचा? हो, ज्याला ज्याला आहे दाढी ते सांगन बघा. आता याचं काम काय खंडोबाचं? करी राक्षसांच्या दाडा, करी राक्षसांच्या दाडा. एक वेळेस म्हणे हा खंडोबा दाढी करू लागला त्या रावणाची आणि त्याला लागला वस्त्रा. त्या रावणाला वस्त्रा लागल्यावर रावण रागावला आणि त्याने घेतला हातामध्ये असा एक वेळू. घे वेळू, घाल पाटी.
घे वेळू घाल पाटीत. कोणाच्या? तुमच्या का माझ्या? खंडोबाच्या. किती वेळू घातले महाराज? 1 कोटी. आणि त्याचं नाव पडलं बघा, येळू कोटी. येळू कोटी. जयच्या मुखात दात नाही ना, त्यानं त्याला केलं वेळू कोटी. वेळू कोटी. येळू कोटी. नावच पडलं मग येळकोट. येळकोट हे नाव त्याला तिथलंय बघा, इकडचं नाही साहेब. रावण एवढा श्रीमंत होता का? याच्या बंदी शाळेमध्ये सर्व देवता होते आणि प्रत्येकाचं काही ना काही काम आहे बरं का. त्या ठिकाणी त्या लंकेमध्ये या रावणाच्या 3 प्रतिज्ञा होत्या साहेब. समुद्राचं पाणी, बोला बोला लवकर लवकर बोला, काय करीन? गोड करीन. सोन्याला आणि स्वर्गाला शिडी लावीन, पायऱ्या बांधीन. एवढा श्रीमंत रावण. मी तुम्हाला हित सांगतोय बरं का. आपण काय म्हणतो? धन मिळवणं हित आहे. रावण श्रीमंत होता, याच्याकडे संपत्ती होती. सर्व देव याच्या बंदी खान्यामध्ये बंदिस्त होते ह्या रावणाच्या. एवढा असा हा रावण होता, पण सोबत काही गेलं का हो याच्या? सांगते कबडी सांगते साहेब हे काय सर्व सोडून द्यायचं का मग? लेकर बाळ, घरदार, पैसा सोडून द्यायचं नाही. शास्त्र सांगतं इथं राहावं. कसं राहावं? संसारी असावे, असोने नसावे, भजन करावे वेळोवेळा, पद्मपत्र निवाम बसा. ज्याप्रमाणे त्या जलाशयामध्ये कमळ राहतं ना, तसं आपण इथं राहावं. सत्यवादी करी संसार सकळ, आलिप्त कमळ जळी जैसा. मला सांगा, नाव ही पाण्यामध्ये असावी का नावेत पाणी असावं? बोला. नाव ही कुठं असावी? आणि जर नावेत जर पाणी शिरलं तर मग काय होईल? तसं आपण संसारामध्ये असावं का संसार आपल्यामध्ये असावा? सांगा सांगा. मला कीर्तनामध्ये असं बोलणारे माणसं आवडतात बरं का. आपण संसारामध्ये असावं का संसार आपल्यामध्ये असावा? आणि जर संसार जर आपल्या शिरला मग काय होईल? लक्ष 84 न चुके फेरा, गर्भवासी यातना थोरा, हे उनी पडसी संदेह पुरा, ओळसा थोर माया जाळी. मग त्या ठिकाणी आपली ही नाव बुडणार आहे हे निश्चित आहे. या ठिकाणी आहे का? हित 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 म्हणजे काय? हित नेमकं कशाला म्हणतात? हित ते करावे देवाचे हित 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 नेमकं काय आहे? हित ते करावे
देवाचे चिंतन करुणिया मन शुद्ध व्हावे. पैसा मिळवणं, शेती घेणं, कुठं प्लॉट बांधणं, कुठं घर घेणं. मागच्या वर्षी आमच्या साहेबांनी वरदा येथे खूप सुंदर मोठं घर घेतलं बघा. तोही कार्यक्रम आम्हीच केला. इकडे या ठिकाणी आमच्या ताई पण आलेल्या कीर्तनाला. सुंदर असा हा परिवार आहे बरं खरंच. त्यांनी खूप मोठा कार्यक्रम काल आयोजित केला बघा तेलंगणा येथे. रामकथा संपन्न झाली या ठिकाणी. आणि विशेष म्हणजे एकच व्यक्ती कार्यक्रम करतो, एकच परिवार. एवढा उत्साहानं, एवढा अट्टहासानं, एवढा रात्रंदिवस त्या ठिकाणी कोणी वेळ देत नाही बाबा. तुम्ही नेमकं झोपलातच किती तास, मला हा प्रश्न पडतोय अजून. 2 तास झोपले बघा आमचे अनिल भाऊ. सकाळी 3ला उठून काकडा, पुन्हा अख्खा दिवस इकडं तिकडं हे सर्व काम एकटाच व्यक्ती करतोय. नंतर पुन्हा कथेला पण ते बसायचे वरी स्टेजवरती. रामायण दुपारी, म्हणजे सगळे काम. हित म्हणजे अशा प्रकारे परमार्थामध्ये वेळ घालणं. धोतर घातलं, फेटा बांधला म्हणजेच महाराज होऊ शकत नाही बरं का. तुम्हाला पॅन्टीत सुद्धा महाराज दिसेल, तुम्हाला पॅन्टीत सुद्धा बरं का महाराज सापडेल बघा. ऐका, या ठिकाणी आमचे अनिल भाऊ म्हणजे यांचं एक विशेष असं तप आहे खरंच. असा व्यक्ती प्रथम बघितला माझ्या आयुष्यामध्ये की ज्यानं आपलं सर्व जीवन हे समर्पित केलं परमार्थाला. असं जीवन जगावं, संसारी असावे, आसोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. हित 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 म्हणजे काय नेमकं? धन मिळवणं, पैसा मिळवणं, कुठे एखादी प्रॉपर्टी विकत घेणं, याला हित म्हणत नाहीत शास्त्रीय भाषेमध्ये. परंतु व्यावहारिक भाषेमध्ये मात्र ह्याला हित आपल्याला म्हणावंच लागेल. मी पैसे नाही घेतले कीर्तनाचे, तसं मी कोणाला अजून पैसे मागत नाही बरं का. तर त्या बस मधला तो कंडक्टर मला म्हणणार नाही तुम्ही निष्काम सेवा करता महाराज, बसा सीट वरती, म्हणेल का? तसं असेल तर सांगा मग, काय नाही. जीवन जगण्यासाठी या ठिकाणी या लोकातल्या नियमाचा इथं जो व्यवहार आहे तुम्हाला तो स्वीकाराच नाही का. तुम्हाला तुमचं या ठिकाणी तत्वज्ञान चालणार नाही. पहा, तुम्हाला या ठिकाणी इथं जो व्यवहार आहे ना, तुम्हाला तो पालन करावाच लागेल. याच नियमात तुम्हाला राहावं लागेल. मी या ठिकाणी तुम्हाला पारमार्थिक हित सांगतोय. व्यवहारिक या ठिकाणी जे हित आहे तुम्ही याला हित म्हणू शकता. हे एक प्रकारचं भाग्य आहे. इहलोकातलं भाग्य, परलोकातलं भाग्य आणि परम भाग्य. भाग्याचे 3 प्रकार पाडले शास्त्रकारांनी. या लोकांमध्ये राहणं, या ठिकाणी सुंदर असा प्रपंच करणं, सुंदर जीवन जगणं, आपल्या जीवनापासून आपल्या नाही का आपल्यापासून इतरांना आनंद मिळावा असं आपण जीवन जगणं, जीवनात चांगले कर्म करणं, चांगले कार्य करणं, हितल हित आहे. सुंदर पत्नी मिळणं, सुंदर मुलं जन्माला येणं आपल्या पोटी, हे सुद्धा साहेब हितच आहे बरं का. हे सुद्धा एक इहलोकातलं भाग्यच आहे. ऐका, परलोकातलं भाग्य यज्ञादी कर्म करणं आणि स्वर्गाधिक लोकांची प्राप्ती करणं हे पारलौकिक हित आहे. परंतु ते कायमच आहे का हो? कायमच नाही. मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची रोटी उतरे, मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती.
तिथलं पुण्य संपलं की मग इथं यावं लागतं. जसं आपल्या इकडं पंचवार्षिक आहे, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री 5 वर्ष झाले की ते पद त्याचं गेलं. जसं हे कायमचं पद नाही तसं ते सुद्धा कायमचं पद नाही. आणि त्याच्या पुढचं एक पद आहे, त्याचं नाव आहे परमभाग्य, परमहित. परमहित म्हणजे भगवत प्राप्ती होणं, देवाचं दर्शन होणं आणि जीवनाची ही एरझार संपणं, याला हित म्हणतात. या ठिकाणी महाराज म्हणतात की ज्यानं अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये परमार्थ केला, देवाचं भजन केलं, ज्यानं आपलं हित साध्य केलं, त्याचे माता पिता धन्य आहे. अभंगाच्या पहिल्या ज्यानं अशा प्रकारे आपलं हित साध्य केलं, महाराज म्हणतात धन्य माता पिता तयाची, त्याचे माता पिता हे धन्य आहेत. धन्य माता पिता कोणाचे? नेमके सावता महाराजांचे माता पिता धन्य. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. आपल्या कुळामध्ये, आपल्या वंशामध्ये जन्माला येणारी जी मुलं आहेत ना, ते कसे असावेत? सात्विक असावेत. त्यांच्याकडून परमार्थ घडावा. एक श्लोक आहे बघा साहेब, सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुर्यता, दातृत्वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. याचा अर्थ असा आहे, सुशीलो मातृपुण्येन, आईच्या पुण्याईनं मुलं सुशील जन्माला येतात. ठेवा, सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुर्यता. मुलामध्ये चातुर्य हा जो गुण आहे तो वडला कोण येत असताना ठेवा. मुलगा दानी जन्माला येणं, याच्यामध्ये वंशाची पुण्याई लागते. तो वंश पावन लागतो. घरातले माणसं पहिले दानी असावेत, पुण्यवान असावेत, परमार्थिक असावेत. दातृत्वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. चौथा मुद्दा, गावामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये नव्हे या सकल विश्वामध्ये त्या व्यक्तीचं नाव होण्यासाठी त्या ठिकाणी तिथं आत्मपुण्येनं त्याचं कर्तृत्व लागतं बरं का, त्याचं कार्य लागतं. आज चहा विकणारा व्यक्ती देशाचा प्रधानमंत्री बनला, याच्यामध्ये त्यांचं कार्य आहे. त्यांचं तेवढं मोठं कार्य आहे का? स्वतःच्या कार्यानं, स्वतःच्या सामर्थ्यानं माणूस अशा प्रकारे या विश्वामध्ये आपली कीर्ती प्रस्थापित करतो. हित हित म्हणजे काय? देवाचं हे अशा प्रकारे रात्रंदिवस भजन ज्यानं केलं, महाराज म्हणतात त्याचे माता पिता धन्य. माता पिता तयाचिया, त्याचे माता पिता धन्य आहेत. साहेब, आज या देशामध्ये जेव्हा आमचे हे तरुण नाही का व्यसनाधीन झालेले आम्हाला असं पाहायला मिळतात ना, शोकांतिका वाटते बरं का साहेब. आणि आता या ठिकाणी या पिढीला संस्काराची अत्यंत गरज आहे बघा. आता काळ बदलला. पहिलं लहानपणी आमच्या
मुलं असं आपल्या वडला पुढं असं वरी मान करून पाहत नव्हते. आज तेच मुलं नाही का उठून जातात कॉलर टाईट करून वडिलाच्या. तिथं कुठंतरी दुःख होतं बघा. मुलांना संस्काराची अत्यंत गरज आहे या काळामध्ये. आता टीव्ही आली, मोबाईल आला, हे सर्व गोष्टी आल्या. मोबाईल वाईट आहे का हो साहेब? फोन चुकीचा आहे का? फोन वाईट आहे का आपण वाईट आहोत? काल आपल्या कथेमध्ये आपण ते एक श्लोक शोधला लाईव्ह कथेमध्ये. गगनम गगनाकारम सागरम सागरोपमह राम रावण यौर युद्धम राम रावण यौरिव. श्लोक मला तो पाठ होता पण थोडा विसरला होता. मग मोबाईल हा वाईट आहे का? आज जर एखादा आपल्याला अभंग पाठ नसेल ना साहेब, आपलं काम तो फोन करतो, मोबाईल करतो आपलं काम, ग्रंथ संपदा काम करते आपलं. वाईट आपण आहोत, वाईट फोन नाही. ते तर आपलं चांगलं कार्य करतो. फक्त त्याचा वापर चांगला करायचा आहे का वाईट हे आपण ठरवायचं बरं काय का. तेव्हा या ठिकाणी असे जे मुलं आहेत ना ज्याने आपलं हित साधलं, असा जो व्यक्ती आहे, असा जो महात्मा आहे, त्याचे माता पिता धन्य आहेत. आणि अशा त्या मुलांविषयी देवाला हर्ष वाटतो. अभंगाच्या दुसऱ्या काव्यात कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरेक वाटे देवा. देवाना त्यांच्याविषयी हर्ष वाटतो, त्यांना देवाला त्यांच्याविषयी आनंद वाटतो. या ठिकाणी नेमकं ते असं महाराज काय करतात. गीता भागवत करीते श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. ते कन्यापुत्र जे आहेत ना, इथं ते कन्यापुत्र घ्यायचे बरं का, त्यांचं कुळ नाही घ्यायचं. हनुमंतराय आमचे, त्यांचं कुळ कोणतं होतं? कपी कुळी हनुमंत. कपीचं कुळ आहे का नाही? असं म्हणतात ना, सकाळी उठल्यावरती त्या कुळाचं नाव घेऊ नाही, यश येत नाही. परंतु यांनी काय केलं? हनुमंतरायांनी काय केलं महाराज त्यांनी? हो हा, कपी कुळ उद्धरिले. हे देवानं केलं. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. आमच्या हनुमंतरायाने त्या कुळाचा उद्धार केलाय का? त्यांनी जे कार्य कोणालाच नाही जमलं ते आमच्या हनुमंताने केलं बघा. सीता शोध केला, जाळी येली लंका, धन्य धन्य म्हणे तुका. समुद्र ओलांडून पलीकडं कोणी जात नव्हतं, तिथं आमचे हनुमंतराय गेले. हे दुःख हे दुःख भजन मारुत नंदन, सुनले मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार. असे हे आमचे हनुमंतर आहेत. शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा. शूर आणि धीर स्वामी काजी तो सादर, तुका म्हणे रुद्रा अंजनीच्या कुमारा. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. असे हनुमंतराय, त्यांचं कुळ अपवित्र आहे शास्त्रीय दृष्ट्या, परंतु त्यांनी कार्य असं केलं बघा. आज या देशामध्ये तुम्हाला असं एक गाव सापडणार नाही ज्या गावामध्ये मारुतीचं मंदिर नाही. प्रत्येक गावामध्ये मारुतीचं मंदिर आहे. ऐका, इथं शब्द काय आला? कुळी कन्या पुत्र.
कुळ पवित्र नाही. ज्या कुळामध्ये असे सात्विक कन्या आणि पुत्र जन्माला येतात, देवाला त्या कुळाविषयी हर्ष वाटतो. हरिक म्हणजे हर्ष वाटतो, देवाला आनंद वाटतो त्या कुळाविषयी. आहे का ते नेमकं असं काय करतात? गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. ते कन्यापुत्र जे आहेत ना, गीतेचं भागवताचं रात्रंदिवस अशा प्रकारे श्रवण करतात. ते देवाचं नाव घेतात. महाराज कशा प्रकारे? ऐका. दीन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत. आणि तुकोबाराय म्हणतात, अशा त्या सात्विक कन्या पुत्रांची सेवा मला घडावी. अभंगाच्या शेवटच्या कडव्यामध्ये तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझा दैवा पार नाही. कुडी कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. तुकोबाराय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये मला त्यांची सेवा घडावी. कोणाची सेवा घडावी? ज्यांना आपल्या आईची वडिलांची जाण आहे, जे त्यांची सेवा करतायत, जे आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारे ज्यांनी व्रत घेतलेलं आहे अखंडित, अशा प्रकारे भगवत चिंतनाचं, जे भगवत चिंतन करतात, जे देवाचं भजन करतात, अशांची मला सेवा घडावी. माणसं म्हणतात ना, भजन कीर्तन नाही केलं, असं गोड जेवण नाही केलं, वर्ष श्राद्ध नाही केलं, काहीच नाही केलं, शास्त्राचं नाही ऐकलं, नेमकं महाराज काय होईल? काय होईल तुम्हाला ऐकायचं? जर आपण जीवनामध्ये भजन नाही केलं, कीर्तन नाही केलं, परमार्थ नाही केला, त्याचं आपण जर चिंतन नाही केलं, तर नेमकं महाराज काय होईल? ऐका काय होईल. हे जरी नाही कळालं मग दुसरं येईल, हे जरी नाही कळालं
तुम्ही विठोबा रुक्माई झालं तरीही तुमचे हात खालीच आहेत बघा. का हो असं अन्याय करू नका गरीबावरती. घ्या घ्या हात वरती घ्या, हात वरती घ्या एकदा. चला सर्वांनी हात वरती घ्या. कीर्तन सोडायचंय का नाही सांगा. चला सर्वांनी मोठ्या प्रमाणात बघा. फक्त आता 2 तास सेवा आहे, 2 मिनिट. चला चला घ्या घ्या हात वरती घ्या सर्वांनी. सर्वांनी म्हणायचे बघा. तिकडे मागची मंडळी, त्या बांगड्यावरची मागची मंडळी, लास्ट मंडळी हात वरती घ्या. चला. आणि हे बघा आता जर तुम्ही नाही म्हणसाल ना अजून 1 तास कीर्तन सोडणारच नाही. सर्वांनी मागं म्हणायचंय ऐकूच येत नाही बघा. त्याला म्हणू द्या सर्वांना मल्हारीची मारी, मल्हारीची मारी, मल्हारीची मारी, मल्हारीची सर्वांना खूप खूप धन्यवाद. एकदा आमच्या महाराजांसाठी सर्वांनी एकदा टाळी वाजवायचा. एकदा आमच्या भजनेसाठी. चिंता करू नका, प्रसाद तयार आहे बरं का. एक वेळेस महाराजांसाठी. या ठिकाणी आपल्या या दौंडगाव येथे आज कैलासवासी कोंडाबाई नागरगोजे यांचं हे या ठिकाणी गंगापूजन कार्यक्रम आणि त्यानिमित्त ही कीर्तन सेवा ही माझ्याकडे आली. हे सर्व परिवाराचं, तिकडं आमचे अनिल भाऊ असतील, आमचे साहेब असतील, हे सर्वांचं माझ्यावरचं एक नितांत प्रेम आहे. या ठिकाणी शेवटी एवढीच एक अपेक्षा करतो, या परिवाराकडून त्यांची अशाच प्रकारे सेवा घडत राहावी. नामा म्हणे केशवराजा भेला नेहमीचा नवी बाजा. या ठिकाणी झालेली कीर्तन सेवा भगवत सेवेत अर्पण करतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर